नमस्कार लाडक्या बहिणींनो, गव्हर्नमेंट जॉब गुरु या आपल्या मायबोली यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो। लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये देण्यात आले होते, मात्र आता ही रक्कम वाढवण्याची घोषणा महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये करण्यात आली होती। त्यानुसार या योजनेचे 1500 रुपयावरून 2100 रुपये करण्यात येतील असं जाहीर करण्यात आलं होतं। तो निर्णय सरकार स्थापन होताच पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये घेतला जाण्याची शक्यता आहे। सत्ता स्थापनेनंतर पहिलं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये पार पडणार आहे। या अधिवेशनामध्येच या योजनेची रक्कम 1500 रुपयेवरून 2100 रुपये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे या योजनेने यश मिळवून दिलेलं त्या योजनेबाबत दिलेलं आश्वासन महायुती सरकार लवकर पूर्ण करण्याचे असते। या अधिवेशनामध्येच या योजनेची रक्कम 1500 रुपयेवरून 2100 रुपये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे ज्या योजनेनं यश मिळवून दिलं त्या योजनेबाबत दिलेलं आश्वासन महायुती सरकार लवकर पूर्ण करणार असल्याची शक्यता आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीकडूनही योजनेची रक्कम डबल करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं। यासाठी 5 गॅरंटी सादर करण्यात आल्या होत्या, मात्र राज्यातील लाडक्या बहिणीने पुन्हा एकदा महायुतीकडे कल दिल्याने आता लाडक्या बहिणींना योजनेची रक्कम वाढवली गेल्यास दरमहा 2100 रुपये मिळणार आहेत। जवळपास 2,32,00,000 महिलांना या योजनेचा थेट लाभ मिळत आहे। ही रक्कम थेट बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येत असल्याने महायुती सरकारांसाठी विधानसभा निवडणुकीमध्ये एक प्रकारे गेम चेंजर ठरली आहे। नोव्हेंबर महिन्यापर्यंत लाभार्थ्यांना 1500 रुपये मिळत होते। आता नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर वाढवलेली रक्कम 2100 रुपये डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यापासून मिळण्याची शक्यता आहे। परंतु याबाबत अद्याप कोणताही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेली नाही। या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल झाला आहे आणि त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याला चालना मिळाली आहे। शिवसेना महायुतीच्या जाहीरनाम्यातील वचनाप्रमाणे राज्यातील लाडक्या बहिणींना लवकरच 1500 रुपयेऐवजी 2100 रुपये देण्यात येतील असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले। एकनाथ शिंदेंनी वर्षा निवासस्थानी लाडक्या बहिणींचं स्वागत करत शुभेच्छा दिल्या। तसेच लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणाही देखील केली। शिवसेना महायुतीच्या जाहीरनाम्यातील वचनाप्रमाणे राज्यातील लाडक्या बहिणींना लवकरच 1500 रुपयेऐवजी 2100 रुपये देण्यात येतील असे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जाहीर केलं। तर अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण असं देण्यात आलेलं नाही की तुम्हाला 2100 रुपये मिळतील। तर लाडक्या बहिणींनो, असे समजतो की हा व्हिडिओ आपल्याला पूर्णपणे आवडला असेल। तर असेच लेटेस्ट नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या गव्हर्नमेंट जॉब गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करा। तर चला मग भेटूया पुढच्या एका अशा नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।